सध्या सर्वत्र गाजत असलेल्या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमधील 4थ्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडला आहे। यामध्ये कोणते 9 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत, या आठवड्यात कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे, पाहूया याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमधील मागील एपिसोडमध्ये दीपाली सामानाबद्दल करणला विचारते। विशाल आणि रोशन प्रभूचा कप्पा तपासतात। त्याच्या कप्प्यातून तांदूळ, पीठ आणि इतर गोष्टी असतात। कोणी लपवलं असा मुद्दा चर्चेचा विषय ठरतो। अनुश्री तन्वीने लपवलं असेल असं म्हणते। राकेश प्रभूला विचारतो पण तो मला माहीत नाही असं म्हणतो। प्रभू म्हणतो मी राकेशला सांगितलेलं माझ्या कप्प्यात ठेवू नका। तन्वी राकेशला म्हणते आपण पीठ लपवणार होतो। सामानावरून स्पर्धकांमध्ये बाचाबाची होते। अनुश्री म्हणते जेव्हा करता तेव्हा परत द्यायची हिंमत ठेवा। बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरीचा विषय निघतो। तन्वी अकांड तांडव करून सांगते, सागर तिला समजावतो। तन्वी कॅमेरासमोर म्हणते मला हा शो करायचा नाहीये। प्रत्येकजण असं करत असेल तर आजचा आज निर्णय द्यावा, नाहीतर मला ह्या घरात राहायचं नाही। दीपाली तन्वीला समजावते। तन्वी सारखी म्हणते मला शो करायचा नाही। सगळे तन्वी विरुद्ध बोलतात। तन्वी ओक्साबोक्शी रडते। प्राजक्ता तन्वीला समजावते। राकेशही तन्वीला समजावतो। करण आणि प्राजक्ताही त्याच विषयावर चर्चा करतात। राकेश त्याची चूक मान्य करतो। दिव्या सुद्धा राकेशच्या विरोधात करण आणि प्राजक्ता सोबत बोलते। करण आणि प्राजक्ता तन्वीला समजावतात। शाळेत 4थीत असताना माझ्याच मैत्रिणीने खडू माझ्या बॅगेत टाकलेला, तेव्हा माझ्यावर चोरीचा टॅग लागलेला। मी शाळा सुद्धा बदललेली असं तन्वी म्हणते। पुढे बिग बॉस सर्वांना बोलवतात। 4थ्या आठवड्याची सुरुवात सोनेरी व्हावी म्हणून बिग बॉस सर्वांना गोल्ड रेशन कार्ड देणार आहेत असं सांगतात। सोन्याला किंमत असते, त्यामुळे आता तुम्हाला किंमत मोजावी लागेल। बिग बॉस सर्वांना एका बंधनात अडकवणार आहेत असं म्हणतात। बिग बॉस सर्वांना जोड्यांमध्ये अडकवतात। त्या जोड्या पुढील प्रमाणे, त्यामध्ये दीपाली दिव्या, सागर प्रभू, तन्वी रुचिता, विशाल ओमकार, राकेश अनुश्री, रोशन प्राजक्ता, आयुष करण आणि सचिन अशा जोड्या असतात। इथून पुढे प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबत असेल। बेल्ट काढण्यास मनाई आहे असं बिग बॉस सर्व जोड्यांना सांगतात। त्यानंतर सुरू होतो नॉमिनेशन टास्क। रुचिता आणि तन्वी एकमेकींसोबत बोलत नाहीत। पुढे बिग बॉस नॉमिनेशनचा टास्क घेतात। ब्रॉन्झ कुऱ्हाडीतून 2 सदस्य आणि सिल्वर कुऱ्हाडीतून 3 सदस्य नॉमिनेट होतील। अशी ज्यांची जास्तीत जास्त नावं असतील ते शेवटी नॉमिनेट होतील असं बिग बॉस सांगतात। पहिल्या फेरीत रुचिता येते। रुचिता सिल्वर कुऱ्हाड निवडते। रुचिता ओमकार, सचिन आणि आयुषला नॉमिनेट करते। दुसऱ्या फेरीत आयुष येतो। आयुष सिल्वर निवडतो। आयुष पहिलं नाव ओमकारचं घेतो। ओमकारला धक्का बसतो। पुढे आयुष प्रभू आणि दीपालीला नॉमिनेट करतो। तिसऱ्या फेरीत प्राजक्ता अनुश्रीला नॉमिनेट करते। त्यावर अनुश्रीची जीभ पुन्हा घसरते आणि ती म्हणते काय नल्ले स्पर्धक आणलेत। प्राजक्ता पुढे ओमकार आणि प्रभूला नॉमिनेट करते। चौथ्या फेरीत दिव्या सचिन, प्रभू आणि रोशनला नॉमिनेट करते। दिव्या आणि प्रभूमध्ये बाचाबाची होते। पुढे विशाल प्रभू, सचिन आणि ओमकार यांना नॉमिनेट करतो। सागर सचिन, आयुष आणि ओमकार यांना नॉमिनेट करतो, तर अनुश्री ओमकारला नॉमिनेट करते। त्यावर ओमकार तू निर्लज्ज आहेस असं अनुश्रीला म्हणतो। पुढे अनुश्री सचिनला नॉमिनेट करताना हे पिकनिकला आलेले आहेत असं म्हणते। अनुश्री आयुषलाही नॉमिनेट करते। दीपाली आयुष, करण, सचिन यांना नॉमिनेट करते, तर रोशन तन्वी आणि राकेश यांचं नाव घेतो। राकेश आणि रोशनमध्ये शाब्दिक चकमक होते। रोशन दिव्याला नॉमिनेट करतो। राकेश म्हणतो हे जे ब्रॉन्झमध्ये सामान मिळतं ते माझ्यासाठी लक्झरी आहे। त्यावर सागर म्हणतो इथे आम्हाला किंमत नाहीये असं वाटतं का तुला। पुढे प्रभू प्राजक्ता, आयुष आणि विशाल यांना नॉमिनेट करतो। प्रभू आणि विशाल यांच्यात शाब्दिक चकमक होते। रुचिता म्हणते तुम्ही त्याला लहान लहान म्हणता पण तो तसा नाहीये। राकेश रोशन, आयुष आणि सचिन यांना नॉमिनेट करतो, तर करण अनुश्री, दीपाली आणि ओमकार यांना नॉमिनेट करतो। दरम्यान या टास्कमध्ये सचिन दिव्याला नॉमिनेट करताना त्याला रडायला येतं। पुढे सचिन अनुश्रीला नॉमिनेट करतो। चोरीमुळे सचिन अनुश्रीला नॉमिनेट करतो। सचिन म्हणतो तू चोरी केलीस ते मला आवडलं नाही आणि आम्ही त्यासाठी उपोषण करत होतो। त्यावर अनुश्री चोराच्या उलट्या बोंबासारखं मी तुम्हाला उपोषण करायला सांगितलं नव्हतं असं म्हणते। तन्वी ओमकार, आयुष आणि दीपालीला नॉमिनेट करते। शेवटी ओमकार प्रभू, सचिन आणि आयुष यांना नॉमिनेट करतो। आयुष आणि ओमकारची चांगली मैत्री असते, पण आयुषला नॉमिनेट करताना ओमकार भावुक होतो आणि त्याचे अश्रू अनावर होतात। ओमकार हातातली कुऱ्हाड फेकून देतो। सर्व फेऱ्या पूर्ण होतात। शेवटी
ओमकार, आयुष, सचिन, प्रभू, दीपाली, अनुश्री, दिव्या, रोशन आणि राकेश हे सदस्य चौथ्या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नॉमिनेट होतात. दरम्यान आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्यातून कोणता स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, या आठवड्यात कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घराचा निरोप घेईल, तसेच कोणत्या स्पर्धकाने या घराचा निरोप घ्यायला हवा आणि बिग बॉस मराठी हा सीझन तुम्ही पाहताय का? तुम्हाला हा सीझन आवडतोय का आणि तुमचा आवडता स्पर्धक कोणता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.